हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 32 साईज प्रिन्सेस कट बोट नेक कटिंग स्टेप बाय स्टेप. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात अगोदर आपण मापे बघूया. उंची 13, छाती 32, कमर घेर 28, पुढचा गला 6 इंच, मागच्या गल्याची पट्टी 2.5 इंच, बाही 3, दंडघेर 12, शोल्डर मुंडाखोली आणि गला रुंदी हे आपण छातीनुसार मेजरमेंट घेणार आहोत. इथे मी अस्तरची दुप्पट घडी करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपण दुप्पट घडी करून घ्यायची आहे. नंतर मधून एक आडवी रेघ आखून घ्यायची. 32 इंच छाती आहे म्हणून आपण शोल्डर 6.5, मुंडाखोली 6.5 अशा पद्धतीने 6.5 इंचाचा चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा. छातीच्या मेजरमेंटसाठी छातीचा चौथा भाग काढून त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे. छाती आहे आपली 32 चा चौथा भाग 8, त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करून होतात 10 इंच. 10 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. त्याच पद्धतीने कमर घेराचाही चौथा भाग काढून त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचा आहे. कमर घेरा आहे 28 चा चौथा भाग 7, त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करून होतात 9 इंच. 9 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. आडवी रेघ आखून घ्यायची. छातीच्या साईडने अर्धा इंच, कमरेच्या साईडने 2 इंच अशा पद्धतीने वाढवून घ्यायचं आहे. दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं. मुंडाखोलीचा शेप मारून घ्यायचा. 3 इंच गलारुंदी घ्यायची आहे. अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. गला घ्यायचा आहे 6 इंच. नंतर पुन्हा रुंदीला 3 इंच दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं आहे. साडेतीन इंच वरती घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडने 3 इंचावरती मार्किंग करून आडवी रेघ आखून घ्यायची. चार इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने दोन्ही साईडने सरळ रेघ आखून घ्यायची. नंतर 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि तिरकी रेघ आखून घ्यायची. खालती आपण पाऊण इंच वाढवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने रेघ आखून घ्यायच्या तिरक्या. नंतर मध्ये प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे. अशा पद्धतीने प्रिन्सेस कट शेप साठी 2-3 डॉट सरळ घ्यायचे आहेत आणि मुंड्यामध्ये वाळून घ्यायचे. अशा पद्धतीने आपला प्रिन्सेस कटचा शेप देऊन होईल. आपल्या पुढच्या भागाची ड्राफ्टिंग करून झालेली आहे. आता आपण मागचा भाग आखून घेऊया. त्यासाठी सर्वप्रथम आपण उंची घ्यायची आहे. उंची आहे 13, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे 14 इंच. 14 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने. नंतर आडवी रेघ आखून घ्यायची. मुंडाखोली घ्यायची आहे 6.5 इंच दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं.
छातीचं मेजरमेंट आपण सेम घ्यायचं आहे. छातीचं जेवढं मेजरमेंट पुढच्या भागाला घेतलेलं आहे तेवढंच मेजरमेंट आपण इथे घ्यायचं आहे. फक्त छातीच्या साईडने अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे तो नाही घ्यायचा आणि कमर घेराच्या साईडने 2 इंच वाढवून घेतलेलं आहे ते मेजरमेंट नाही घ्यायचं, नाहीतर मागच्या भागाला सर्व मेजरमेंट सेम येईल. नंतर कटिंग करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपलं प्रिन्सेस कटचा भाग दोन्ही कटिंग करून ते रेडी होतील. गलंदी घ्यायची आपण घेतलेली आहे तेवढी 3 इंच. नंतर खालून 3.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. पुन्हा रुंदीला 3 इंच घ्यायचं आहे. नंतर दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं. इथे आपण 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आडवी रेघ आखून घ्यायची, गोल शेप मारून घ्यायचा आणि खालती आपण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही शेप देऊ शकता. इथे मी अर्धा इंच वरती मार्किंग करून घेते आणि इथे मी थेंबाचा आकाराचा शेप देणार आहे. इथे तुम्ही कोणताही शेप देऊ शकता तुम्हाला आवडतं त्यानुसार. तर अशा पद्धतीने आपल्या मागच्या भागाची सुद्धा ड्राफ्टिंग करून झालेली आहे. दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे. मागच्या भागाचा आणि पुढच्या भागाचा स्टिचिंगचा व्हिडिओ लवकरच चॅनलवरती येईल. बाही कटिंगसाठी इथे मी अस्तरची 4 दुप्पट घडी करून घेतलेली आहे. नंतर आपल्याला घ्यायची आहे बाही लांबी. बाही लांबी आहे 3 इंच. त्यामध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. 4 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. रुंदीला इथे मी घेतलेला आहे छातीचा चौथा भाग. छाती आहे 32, 32चा चौथा भाग 8 इंचावरती रुंदीला मार्किंग करून घ्यायची आहे. नंतर अशा पद्धतीने आखून घ्यायचं. 3 इंच बाहीसाठी इथे मी 1.5 इंच बाही उतार घेतलेला आहे. 2 इंच रुंदीला घेतलेला आहे. नंतर घडीच्या साईडने 1 इंच घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बाहीचे दोन्ही शेप मारून घ्यायचे आहेत. पहिला शेप फुगीर आणि दुसरा शेप येईल थोडासा डाऊनमध्ये. नंतर दंडघेरासाठी आपण इथे दंडघेर आहे आपला 12चा दुसरा भाग काढून घ्यायचा आहे. 6 इंच त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करून होतात 7.5 इंच. 7.5 वरती मार्किंग करून आडवी रेघ आखून घ्यायची आहे. नंतर कटिंग करायची दाखवल्याप्रमाणे. वरचा शेप अगोदर कटिंग करून घ्यायचा. नंतर बाहीचा सेंटर काढून घ्यायचा आहे. नंतर बाही ओपन करून आतला शेप कटिंग करून घ्यायचा. अशा पद्धतीने आपली बाही कटिंग करून होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.